नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला चवळी म्हणजे फजाव लाल चवळीची भाजी करून दाखवणार आहे। चला तर मग बघूया साहित्य। ही चवळी आहे, पाव किलो आहे। ह्याला गावाकडे आमच्याकडे हे पण म्हणतात, फजाव पण म्हणतात। म्हणजे वाली असताना छोटे वाले वाल त्याचे गर आहे ते। याला मी मोड आणलेले आहेत काल फुगत घालून, असे मोड आले। याची भाजी करून मी दाखवणार आहे। हे 2 कांदे घेतले आहेत, अर्धे कापून हे करून बारीक करून। कढीपत्ता आहे फोडणीला, ओलं खोबरं आहे, हे आलं लसणीची पेस्ट आहे, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, हळद, गरम मसाला, मालवणी मसाला आणि मीठ आणि चवीपुरती साखर। चला आता फोडणीला घालून घेते। तर आता चांगला तापला आहे। आता तेल घालते 4-5 चमचे फोडणीला। 4 ते 5 चमचे, जास्त लागलं तर जास्त पण घालू शकतात। मी 4-5 चमचे टाकले, अगर लागलं तर मग मी घालणार। गॅस फास्टच ठेवला आहे। तेल तापलं आहे, गॅस फास्ट ठेवला आहे। मोहरी टाकून घेतली, मोहरी जरा तडतडू दे। मोहरी चांगली तडतडते। आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते। तेल असतं, पाणी असतं ना कढीपत्त्यामध्ये, जरा गॅस बारीक करते। आता हिंग टाकून घेते चमचा, 1 चमचा हिंग। हे सगळं परतून घेते। आता कांदा टाकते। आलं लसणीची पेस्ट पण घालते तुमची, पण ढवळून घेते। गॅस फास्ट करते। आता जरा थोडं तेल हवं आहे, तर या भाजीला जरा तेल जास्त लागतं। 4-5 चमचे टाकले, आणखी 2 चमचे टाकते। कांद्यावरची भाजी करायची म्हणजे कांदा चांगला भाजला पाहिजे ना त्याच्यामध्ये, म्हणून ते हळद टाकून घेऊया अर्धा चमचा बस। गरम मसाला घालते, हळद जरा भाजते। गॅस थोडा कमी करते। आता 1 चमचा ते 1.5 चमचा गरम मसाल्याच्या याच्यामध्ये सगळं आहे गरम मसाला, म्हणून दुसरं काय घालायची काय गरज नाही मला। बस ते परतून घेते। पुरती साखर घालून घेते थोडीशी, आणि याच्याबरोबर समजा मालवणी मसाला पण घालून घेऊया। 1.5 चमचा घालते मी चांगला। आता आपण याच्यामध्ये हे चवळी म्हणजे आम्ही गावाकडे लाल फजाव बोलतो, वालीचे शेंगा असतात, वाल म्हणून ते चवळी बोलतात, लाल चवळी। आणि पहिलं याच्यामध्ये पाणी टाकलं मी 2दा, पहिला आधी धुवून घेतलं आणि आता पाणी टाकून याच्यामध्ये परत हे करते। टाकून घेते सगळ्यांना, आणि लास्टला आपण खोबरं आणि मीठ घालणार आहे। अशी भाजी छान लागते। आता आपण हे घालून घेऊया ओलं खोबरं। तर ओलं खोबरं घातल्यावरती नंतर मग मीठ घालूया। पहिला आधी थोडं पाणी घालूया, 1 पेला पाणी घालायचं। आणि याला मग कुकरला हे करून झाकण लावून 2 शिट्या घ्यायच्या।
ओलं खोबरं घालून घेतलं. आता मीठ घालून घेते. म्हणजे चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं. मी 1.5 चमचा घालते ह्याच्यामध्ये. आता हे ढवळून घेते आणि झाकण लावते. बघू आता झाकण उघडून 2 शिट्या घेतल्या. ह्याच्यासाठी 2च शिट्या घ्यायच्या असतात, 3 शिट्या नाही घ्यायच्या, तर जास्त शिजतात. हे बघा 2 शिट्या घेऊन पण एवढ्या चांगल्या शिजल्या. ते हे बघा एवढ्या शिजल्या पाहिजे. जास्त शिजल्या तर एवढी बरोबर लागत नाही भाजी. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि करून बघा नक्की. ह्याला आम्ही गावामध्ये फजाव म्हणतो. इकडे लाल चवळी बोलतात, आम्ही फजाव बोलतो. याच्यामध्ये तुम्ही टमाटा टाकू शकता. मी नाही टाकला आहे, मला नाही एवढं आवडत याच्यामध्ये, म्हणून मी नाही घातला. तुम्ही घालू शकता. आणि कोथिंबीर.